येत्या काही म्हणजे 1-1.5 महिन्यातल्या घटना आपण पाहतोय नागपूरमधल्या. काही झालं की वादविवाद होऊन एखाद्याचा मर्डर होऊन राहिला किंवा कुठे चाकू छुरी निघून राहिले. तर एक नगरसेवक म्हणून तुम्हाला काय वाटतं या विषयांवर किंवा तुम्ही काय काम कराल? मी सगळ्या नागरिकांना सगळ्यात पहिले अपील करेल की बुवा आपला मुलगा काय करतो आणि आपली मुलगी कुणासोबत मैत्री करते हे सगळ्यात पहिले माहिती करणं सगळ्या नागरिकांना खूप गरजेचं आहे. तुम्ही सामाजिक जीवनात समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ही प्रेरणा तुम्हाला कुठून आली? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून जे संस्कार माझ्यावर झाले आणि माझ्या आई वडिलांनी जी प्रेरणा मला दिली सामाजिक क्षेत्रात काम करण्याची. लोक पक्ष बदलतात, लोक विचारधारा सोडून चालले जातात. म्हणजे आज एक विचारधारा, उद्या दुसरी विचारधारा, पक्ष लगेच बदलतात. प्रत्येकाची एक विचारधारा ही नक्की असतेच. एक जेव्हा तरुण असतो त्याला राजकारणात यायचं असेल तर त्याने राजकारणात यावं का, आणि राजकारणात यायचं असेल त्याने तयारी कशी करावी, ज्याला कोणी गॉडफादर नाही आहे किंवा आर्थिक पाठबळ नाही की आहे. तुम्हाला जर राजकारणात यायचं आहे ना तर तुम्ही समर्पित भावनेने या. कारण कसं आहे, पेशन्स राजकारणामध्ये खूप लागत असते. जर तुमच्यामध्ये पेशन्स तेव्हाच राहील ज्यावेळी तुम्ही राजकारणात निस्वार्थ पद्धतीने याल, नाहीतर मग तुमच्या भावना या दुखावल्या जातीलच आणि तुम्ही काही दिवसानंतर राजकारण सोडून आपलं घर पकडून घ्याल. नमस्कार. आज आपल्यासोबत आहे प्रभाग क्रमांक 31चे नगरसेवक श्री गणेश दादा चर्लेवार. नमस्कार दादा. नमस्कार. दादांनी खूप कमी वेळात आपल्याला वेळ दिला आणि लगेच होकार दिला पॉडकास्टसाठी, त्याबद्दल दादांचा खूप खूप धन्यवाद. दादा, माझा पहिला प्रश्न असा आहे की तुमचं बालपण कसं होतं? अगदी लहान कुटुंबामध्ये माझा जन्म झाला आणि माझे वडील हे नागपूर महानगरपालिकेमध्ये शिपाई या पदावरती आहे. अनेक संघर्ष करत आम्ही समोर वाढलो. सामाजिक क्षेत्रात काम करण्याची संधी आम्हाला मिळाली आणि आज जे तुम्ही बघत आहात, लहान लहान विषयातला संघर्ष केला, मग तो पारिवारिक असो किंवा सामाजिक क्षेत्रातला असो, त्यांनी आज आम्हाला इथे आणून बसवलं. दादा, मी असं ऐकलंय की घरची परिस्थिती बेताची होती, तर तुम्ही कोणते कोणते व्यवसाय किंवा कोणते कोणते काम तुम्ही केलं आहे, म्हणजे काय याच्याबद्दल सांगाल तुम्ही? मी इंजिनिअरिंगला असताना मी रात्री आमचे प्रशांतजी तित्रे म्हणून माझे एक परिचित आहे, अच्छा. त्यांच्या सिक्युरिटी गार्ड एजन्सीमध्ये मी सिक्युरिटी गार्ड म्हणून जॉब करत होतो. अरे बापरे. त्यानंतर UCN केबल जी आहे तिथे मी रिकव्हरी म्हणून आजही काम करतो, नगरसेवक असताना देखील. त्यानंतर मी भरतीया जो प्लांट आहे आपल्या गणेश पेठला असायचा, आता सुरू आहे का माहित नाही मला, तर त्या काळामध्ये मी तिथे पाऊच भरण्याचे, तेव्हा पाण्याचे पाऊच यायचे, ते पाण्याचे पाऊच भरण्याचं काम करत होतो. म्हणजे असे मल्टिपल्स असे ग्राउंड लेवलचे सगळे हे काम मी केलेले. हे कामं करत असताना तुम्ही सामाजिक जीवनात समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ही प्रेरणा तुम्हाला कुठून आली? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून जे संस्कार माझ्यावर झाले आणि माझ्या आई वडिलांनी जी प्रेरणा मला दिली सामाजिक क्षेत्रात काम करण्याची, यामुळे सामाजिक क्षेत्रात काम करण्याकरिता मला अंदरून एक प्रेरणा मिळाली की आपण हे केलं पाहिजे. आणि त्याकरिता स्वामी विवेकानंद ही संस्था आम्ही तयार केली. विवेकानंद जनजागृती समिती याच्या माध्यमातून अनेक उपक्रम आम्ही युवकांसाठी केलेले आहे. आम्ही बेसिकली युवकांमध्ये विवेकानंदांना घेऊन काम करतो. अनेक शाळांमध्ये आम्ही निबंध स्पर्धा, अनेक विद्यार्थ्यांमध्ये आम्ही विवेकानंदांचे विचार कसे रुजले पाहिजे यासाठी विविध उपक्रम आम्ही करत असतो. आमचा बेसिक विषय असा आहे की बाबा ज्यावेळी विद्यार्थी हा 10वी-12वी नंतर जेव्हा आपल्या वरच्या एज्युकेशन सेक्टरमध्ये जात असतो तेव्हा तो एक आदर्श शोधत असतो. तर त्यावेळी त्यांनी आदर्श कुठल्या हिरो हिरोईनला न मानता स्वामी विवेकानंदांना मानलं तर स्वामी विवेकानंदांमध्ये सगळ्या पद्धतीचे विचार जर तुम्ही बघाल की एक व्यक्तिमत्व तयार करण्याकरिता सगळ्या विचार हे तुम्हाला स्वामी विवेकानंदांमध्ये दिसतात आहे. तर त्या पद्धतीचे संस्कार प्रत्येक बालकांमध्ये जावे याकरिता विवेकानंदांचे विचार हे लोकांमध्ये, युवकांमध्ये बेसिकली जावे याकरिता आमची जी संस्था आहे ही वारंवार प्रयत्न करत असते. अच्छा. तर स्वामी विवेकानंदांचं आपण नाव घेतलं. स्वामी विवेकानंदांची जी तुमची संस्था आहे त्याचा आता येणारा काही उपक्रम आहे पुढच्या 2-3 महिन्यांमध्ये? आम्ही दरवर्षी दहीहंडी घेत असतो. आपल्या पूर्ण भारत देशातली पहिली दहीहंडी आहे जी कीर्तनावर होते. आमच्या दहीहंडीमध्ये इस्कॉन रॉक बँड येत असतो. लहान मुलीपासून तर बुजुर्ग आजीबाईपर्यंत हे सगळे त्या कीर्तनामध्ये दंग होऊन त्या दहीहंडीचा आनंद घेत असतात.
आणि जगन्नाथाचे विग्रह इस्कॉन मंदिरातून आपल्या दहीहंडीमध्ये दर्शनाला येत असतात. अरे वा. तर अशा पद्धतीची सुंदर आणि आध्यात्मिक दहीहंडी घेण्याचा आमचा एक प्रयत्न असतो. कारण की कुठेतरी युवकांमध्ये हा एक मेसेज गेला पाहिजे. आजकाल तुम्ही सगळं काही बघत आहे. त्यामुळे एक असा आदर्श ठेवण्याचा आम्ही एक प्रयत्न करत असतो. म्हणजे आजकालच्या दहीहंडी होतात डीजे लावून, तशी न करता ती एक वेगळ्या प्रकारची दहीहंडी राहते तुमची. हो, कुठल्याही सणाचा जो महत्त्व आहे, त्या महत्त्वाला समजून जर आपण ते सण साजरे करत गेलो, तर आपली परंपरा ही जिवंत राहील आणि युवकांमध्ये कुठल्या दुसऱ्या गोष्टीचा प्रादुर्भाव होणार नाही, याचा आम्ही एक काळजी घेण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा तुम्ही केबलचं काम करत होते किंवा ते पाण्याचे पाऊचचं वगैरे, म्हणजे तुम्ही जेव्हा 2-3 मल्टिपल्स कामं करत होते सामाजिक जीवनात असताना, तेव्हा काही असा एखादा प्रसंग आला जो तुम्हाला आजही विसरता नाही येत? प्रसंग तर अनेक आहे. कसं असते, माणसाची जेव्हा परिस्थिती वाईट असते की नाही, तर त्यावेळी अनेक विषय त्याच्या जीवनात येत असतात. परंतु विवेकानंदांच्या विचारांनी मला अंदरून इतकं मजबूत करून ठेवलं आहे, की कुठल्याही प्रसंगांना आणि कुठल्याही आव्हानांना मी भीत नाही. त्यामुळे प्रत्येक विषयाला न्याय देण्याचा मी तेव्हाही प्रयत्न केला. मी ज्या क्षेत्रात काम केलं आहे, त्या क्षेत्रात मी अव्वल राहण्याचाच प्रयत्न केला. त्यामुळे मी माझ्या बिझनेसमधल्या क्षेत्र म्हणजे जिथे मी काम करतो त्या क्षेत्रात असो किंवा बाकी क्षेत्रात असो, तर स्वतःला विवेकानंदांच्या विचारातून नेहमी प्रेरणा देण्याचं काम आणि विवेकानंदांच्या विचारातून प्रेरणा घेण्याचं काम हे सदैव करत असतो. त्यामुळे कुठल्याही अडचणी मला खूप जास्त मोठ्या अशा जाणवत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, तर कधीपासून तुम्ही संघात जाता समजा? मी बालवाडीपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे. अच्छा. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये राष्ट्र निर्माण आणि चारित्र्य निर्माण हे जे दोन त्यांचे विषय आहे, म्हणजे चारित्र्य निर्माणातून राष्ट्र निर्माण हा जो विषय आहे, या माध्यमातून युवकांमध्ये एक चांगला बदल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा घडवत असतो. त्याच कटडीतून मलाही खूप साऱ्या गोष्टी शिकण्याचा एक संधी मला मिळाली. आणि ज्या पद्धतीने आज तुम्ही अगर बघत असाल, तर जेवढेही मॅक्झिमम ज्या संस्था चालत असतात, त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोठाले स्वयंसेवक जे त्यावेळी स्वयंसेवक होते, ते आज ते सगळे मोठे लोक झाले आहेत. तर त्यांच्या माध्यमातून त्या सगळ्या संस्था चालतात आणि त्यांचे उत्कृष्ट कार्य हे संपूर्ण भारत देशभर आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही जगातली सगळ्यात मोठी संघटना आहे. त्यामुळे त्यांचे विचार आणि त्यांचे संस्कार हे आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. तुम्ही तरुण युवकांना काय सांगाल की त्यांनी संघात का आलं पाहिजे? बघा, आजच्या तारखेमध्ये आता तुम्ही बघत असाल की पोलीस डिपार्टमेंट आज हर चौकात फलक लावून राहिलाय की बाबा एमडीचं व्यसन सोडा, एमडीचं व्यसन सोडा. ऑपरेशन थंडर चालू केलं आहे. ऑपरेशन थंडर सुरू केलाय. तर ही परिस्थिती आज का बरं आली? कारण की युवक आज व्यसनाधीन होऊन राहिलेले आहे. अनेक विदेशी पद्धती, ज्या पारशी पद्धती आज गोव्यामध्ये आहे, त्या पद्धती आज आपल्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करत आहे. तर यावरती जर तुम्हा सगळ्यांना कुठेतरी बंदी आणायची असेल किंवा या गोष्टी शिथिल करायच्या असेल, तर तुम्हाला आपल्या मुलांना हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेमध्ये पाठवावंच लागेल. का बरं पाठवावं लागेल? कारण तिथे सेवा, सुरक्षा आणि संस्कार, आपल्या मुलांमध्ये कसे संस्कार असावे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आज तुम्हाला सांगू इच्छितो की अनेक पक्षाचे लोक मला मिळतात, विविध पक्षाचे लोक मला मिळतात, भेटतात. ते लोक स्वतः मला सांगतात की बाबा माझ्या मुलासाठी जर मला कोणती मुलगी पाहिजे, तर ती संघ परिवारातल्या एखाद्या व्यक्तीकडची जर मुलगी राहिली तर आमचं त्याला पहिलं प्राधान्य असते. का बरं असते? कारण की त्यांच्यामधला संस्कार हा खूप महत्त्वाचा पार्ट असतो. स्त्रीबद्दलचा आदर करणं हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये शिकवले जाते. त्यानंतर आपण स्वतःसाठी न जगता आपण दुसऱ्यांसाठी जगलं पाहिजे, याची प्रेरणा आपल्याला संघातून मिळते. त्यामुळे निस्वार्थ बुद्धीने जे लोक काम करत आहेत, आज देशामध्ये पडद्यामागून करत आहे, खूप लोक तर पडद्यावर कधी आले पण नाही आहे, असे जे लोक आहेत ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कुठेतरी स्वयंसेवक राहिलेले आहे. तिथून बाळ कळू घेतलं आणि ते आज पूर्ण जगामध्ये, विश्वभरामध्ये काम करून राहिलेले आहे. तर त्यामुळे इतका सुंदर विचार हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातच मिळू शकते. म्हणून प्रत्येक युवक तरुणांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलं पाहिजे. विद्यार्थी क्षेत्रात असाल तुम्ही, तर तिच्यातही संघाचं काम आहे. तुम्ही कामगार क्षेत्रात असाल, तिच्यातही सगळ्यांचं काम आहे. ज्यांना आदिवासीमध्ये काम करायचं आहे, तिच्यातही संघाचं काम आहे. हे काही क्षेत्र असं सुटलं नाही आहे की जिच्यात संघ काम करत नाही. त्यामुळे पूर्ण विकास भारत देशाचा एक सुंदर राष्ट्र बनवण्याकरिता जर आपण सगळेजण सुसज्ज अगर होऊ शकू, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा आणि संस्कार हे आपल्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. खूप छान सांगितलं दादा तुम्ही संघाबद्दल. तर संघाचं काम करता करता तुम्ही सामाजिक काम चालू केलं.
पहिलं सामाजिक काम कोणतं होतं समजा? माझ्या जीवनामधला तो प्रसंग मी सांगायला नाही पाहिजे, परंतु तो मी शेअरही नाही करणार, मी नावही नाही घेणार. मी एकदा माझ्या एक विषय होता, त्या विषयाला घेऊन मी 2 टँकर वाटले होते त्यावेळी. सगळ्यात पहिले एक विषय सहज घडला एरियामध्ये आणि मी टँकर स्वतः बोलवले. 2 टँकर एक साइड एक वाटला, एक साइड एक वाटला. त्यानंतर जे काही गोष्टी आणखी परिवर्तित झाल्या माझ्यामध्ये, अनेक लोकांना मी जॉब लावणं सुरू केलं. त्यानंतर मग मी अनेक विषयांमध्ये लोक स्वतःच्या पर्सनल विषय घेऊन यायचे. तर ह्या सगळ्या विषयांमध्ये पडता आज मी नगरसेवकही झालो आहे. परंतु हिच्यातले 60-70% कामं हे मी आधीपासून करत होतो. अच्छा. आहे ना. त्यामुळे आज नगरसेवक झाल्यावर मला असं खूप भार नाही वाटत, की बाबा मला एवढे फोन येतात, मला एवढे कामं सांगितल्या जाते. तर याचं मला भार यासाठी नाही वाटत, कारण की त्याची सुरुवातच माझ्या बालपणापासून झाली आहे. लहानपणापासून लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत गेलो. लहानपणापासून सगळ्या विषयात पडत गेलो. त्यामुळे आज घडतही गेलो. असंही झालं. आता लहानपणापासून किंवा तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्हर हा तुमचा एक समजा पिंड झाला, तर असा एखादा काही प्रॉब्लेम सांगाल कॉम्प्लेक्स जो तुम्ही सोडवला या सगळ्या जीवनामध्ये? असे अनेक प्रॉब्लेम्स आहे आणि सांगायचं झालं, कसं आहे की खूप साऱ्या गोष्टी आहे, परंतु आजपर्यंत मी त्या पडद्यामागेच ठेवल्या आहे आणि मला वाटते की त्या पडद्यामागेच राहिलेल्या कधीही चांगल्या आहे. आहे की नाही. कारण की जिथून माझ्या राजकारणी सुरुवातही झालेली आहे की नाही, तोही एक खूप वेगळा प्रसंग आहे. परंतु आज तो व्यक्ती माझ्या जवळचा मित्र आहे. अनेक लोकांना मी लावलेला आहे, परंतु ते यासाठी नाही घेत, कारण की आपण ज्या गोष्टी केल्या ना, संघात एक गोष्ट शिकवण्यात आली आहे, तुम्ही करा, कर्म करा, फळाची चिंता करू नका. त्यामुळे त्या गोष्टी करा आणि गंगेत टाका. असं आमचं असल्यामुळे मी खूप गोष्टी या तुम्हाला सांगणारही नाही, कारण की त्या गेल्या त्या त्यांच्या आणि माझ्यामध्येच असलेल्या कधी चांगल्या. तर सामाजिक जीवनात काम करताना पॉलिटिक्समध्ये जाईल किंवा पॉलिटिक्समध्ये पद भेटावं किंवा मी नगरसेवक बनेल किंवा मला आमदार व्हायचं आहे, अशी काही तुमच्याकडे महत्वाकांक्षा होती, की जे झालं ते म्हणजे सगळं नियतीने झालं? हे सगळं नियतीने झालं आहे. मी माझ्या जीवनामध्ये कधीच विचार नव्हता केला, की मला नगरसेवक बनायचा आहे. मी दिवस रात्र कामं केले आहे, परंतु एक मनात जिद्द होती, प्रेरणा होती, त्यामुळे मी हे सगळं केलं आहे. ज्यावेळी मी इंजिनिअरिंगला होतो, तेव्हा मी माझ्या प्रिन्सिपलकडे गोहत्या विरोधी हिच्यावरती तुम्ही सिग्नेचर करा म्हणून मी मागायला गेलेलो आहे. तेव्हा म्हणजे समविचारी नव्हता खूप सारा हां. आणि अनेक विषयातला संघर्ष आहे. तर हे सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहे. पण त्यावेळी मी हा विचार नाही केला, की हिच्यातून मला काही साध्य होणार आहे, हिच्यातून माझा काही फायदा होणार आहे. हा कुठलाच विचार मी कधीच केला नाही. त्यामुळे कधी-कधी काम करत असताना निस्वार्थ राहणे कधी खूप चांगलं असतं. हे खूप मोठं उदाहरणही आहे, हे सांगू इच्छितो. आता जे सगळं राजकारण झालेलं आहे याच्यावर म्हणजे लोक पक्ष बदलतात, लोक विचारधारा सोडून चालले जातात. म्हणजे आज एक विचारधारा, उद्या दुसरी विचारधारा, पक्ष लगेच बदलतात. याच्यावर तुम्ही काय म्हणजे ओपिनियन राहील तुमचं? माझं असं मत आहे, की प्रत्येकाची एक विचारधारा ही नक्की असतेच. एक तर ती डाव्या बाजूची असू शकते किंवा ती पूर्णतः उजव्या बाजूची असू शकते. तर माणसाने ॲटलिस्ट पक्षाशी प्रामाणिक नाही राहिलं, पण विचारधारेशी प्रामाणिक असलं पाहिजे. तुम्हाला जर एखाद्या पक्षामध्ये खूपच डावलल्या जात आहे, तर तुम्ही दुसऱ्या पक्षामध्ये जाल, बरोबर आहे. परंतु तो तुमचा विचारातच असायला पाहिजे. आज उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने पक्ष हा अशा लोकांसोबत गेले ते, की बुवा जिथे त्यांची विचारधाराच मॅच होत नाही. आज अनेक प्रसंग आले, हिंदुत्वाच्या विरोधात त्यांना बोलल्यावर विवश व्हावं लागलं. का बरं व्हावं लागलं? कारण की त्यांनी त्यांची विचारधारा सोडली. त्यांनी विचारधारा सोडून अदर दॅन जागी चालले गेले. त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम आहे. आज मला सांगा, की बुवा जेवढे नगरसेवक लोक बनतात किंवा जे कोणी सोशली ॲक्टिव्ह असतात, त्यांचा उद्देश काय असतो? पक्ष वाढवणे हा तर एक असतोच, परंतु सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो, की लोकांचे प्रॉब्लेम हा सॉल्व्ह झाले पाहिजे. नेता कशासाठी बनतो? हा स्थानिक कारणासाठी बनतो ना. तर त्या भागातले विषय सॉल्व्ह झाले पाहिजे ना त्याचेवाले. जर तो ते सॉल्व्ह करूच शकत नसेल, तर मग काही अर्थ नाही त्याच्या नेता बनण्याला. आणि राहिला प्रश्न ह्या पक्षातून त्या पक्षात जाण्याचा, तर माणसाने प्रामाणिकता हा खूप महत्त्वाचा दागिना आहे आणि त्यांनी तो धारण केलाच पाहिजे, जर तुम्ही सामाजिक क्षेत्रात आहे तर. आणि हे ज्या पद्धतीचं आत्ता राजकारण सुरू आहे, तर मला वाटत नाही की बुवा अशा पद्धतीचं राजकारण घडावं, कारण हिच्यानी देश दुसऱ्या दिशेने चाललेला आहे. आज मला सांगा, खूप लोक खूप छान काम करतात, पण तरीसुद्धा त्याच्यावर टीका का बरं करतात?
कारण की विचारधारा जरी वेगवेगळ्या विचारधारेत गेले आज उद्धव ठाकरे, तर आज ते विरोध करून राहिले ना, चांगल्या गोष्टीचाही विरोध करून राहिले ते. मग काय अर्थ आहे या सगळ्या गोष्टी? विरोधासाठी विरोध करा. हा, तर त्याच्यामुळे विरोध काहीतरी आम्ही आहो हे दाखवण्यासाठी विरोध करायचा, फक्त एवढा विषय आहे, बाकी काही त्यांचा विषय नाही. त्यामुळे नीतिमत्ता ही कोणी सोडू नये. आपण ज्या जागेवर आहोत त्या जागेवर प्रामाणिकपणे आपण काम केलं पाहिजे. आपण या विचारधारेचे नक्कीच राहायला पाहिजे, असं मला तरी राजकारणात असताना वाटतं. विचारधारा महत्वाची. विचारधारा सगळ्यात महत्वाची आहे. आज मी हिंदुत्ववादी पक्षामध्ये आहे. आज हिंदुत्व हा माझा प्राण आहे. जर मी ते सोडून जर मी एखाद्या दुसऱ्या कुठल्या जिच्यात माझी विचारधाराही मॅच नाही, तिथं मी जगूच कसा शकतो, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. कारण एक विचारधारा घेऊनच मी राजकारणात उतरलो आहे, एक विचारधारा घेऊनच मी लोकांचे कामं करून राहिलेलो आहे. तर त्यामुळे विचारधारेला आपण कुठेतरी सन्मान दिला पाहिजे, असं मला राजकारणात असताना वाटतं. खूप छान सांगितलं तुम्ही विचारधारेवर, किंवा विचारधारा खूप महत्वाची असली पाहिजे. नागपुरात शिवसेनेचे तुम्ही एकमेव नगरसेवक आहे आणि गटनेता पद पण तुमच्याकडे आहे. तर पुढे शिवसेना वाढवावी म्हणून काय विचार चालू आहे, किंवा काय काम आपण करणार आहे? याकरिता अनेक युवकांमध्ये आज एकनाथजी शिंदे यांची ज्या पद्धतीची इमेज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे, त्यामुळे सगळ्या युवकांना हा पूर्ण विश्वास आहे की बुवा आपण माननीय आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वावर त्यांचा पूर्णतः विश्वास आहे. त्यामुळे अनेक युवकांमध्ये शिवसेनेत, युवा सेनेमध्ये सम्मिलित होण्याची खूप जिद्द तयार झालेली आहे. अनेक लोक मला कॉल करतात आहे, सगळेजण विचारतात आहे. तर पक्ष संघटना ही मजबूत करणार आहोत आपण, आणि श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनामध्ये पुढील वाटचाल युवा सेनेमध्ये असणार आहे. लोकसभा संपर्क प्रमुख म्हणून मला दायित्व देण्यात आलेलं आहे. तर याच्या माध्यमातून युवकांची एक नवीन फळी नागपूर शहरात कशी तयार होईल याचा पूर्णतः प्रयत्न मी नक्की करेन. दादा, 2000 आपण सेनेबद्दल, शिवसेनेबद्दल बोललो. 2017 मध्ये निवडणुका झाल्या होत्या आणि 2026 मध्ये निवडणुका परत झाल्या. 17 मध्ये तुम्ही पक्षाचं काही काम केलं असेल तेव्हा, किंवा सामाजिक काम करत असाल, तिकीट भेटलं एकदम आणि तुम्ही निवडणुकीची तयारी वगैरे केली, तर कसे होते ते दिवस? म्हणजे जेव्हा तिकीट भेटलं आणि तेव्हापासून तर रिझल्ट लागेपर्यंतचे. संघर्षाचे दिवस होते, कारण आपण कधी इलेक्शन लढलो नाही. माझ्या पूर्ण वंशामध्ये कोणी इलेक्शन लढलेलं आहे नाही. त्यामुळे कुठली पाठी राजकारणाची माझ्या मागे नसल्यामुळे त्यामुळे अनेक संघर्षाला समोर जावं लागलं. परंतु माझे मित्रपरिवार सगळ्यांनी ज्या पद्धतीचा एकोपा दाखवला आणि सगळ्यांनी ज्या पद्धतीची साथ मला दिली, नागरिकांनी ज्या पद्धतीची साथ मला दिली, त्यामुळे हे इलेक्शन माझ्यासाठी फार सोपी गेलं. संघर्ष होता, कारण गरीब माणूस हा इलेक्शन लढू शकत नाही आणि तेही 4 प्रभागात लढू शकत नाही. या पद्धतीची एक रचना लोकांमध्ये आहे की बुवा या गरिबीमध्ये लोक लढू नाही शकत, परंतु लोकांचा साथ मिळाला तर काही होऊ शकते. तर हे उदाहरण लोकांनी माझ्यासमोर प्रस्तुत केलं आणि लोकांनी मला भरभरून प्रतिसाद दिला. कसा प्रचार होता तुमचा? कसं त्या प्रचाराच्या वेळी दिनचर्या कशी होती? आम्हाला 6 वाजता कुठल्याही हालतीमध्ये आमच्या जागेवर पोहोचावं लागायचे, कारण आम्हाला कार्यकर्त्याची जुळवाजुळव करणं, सगळ्यांना घेऊन जाणं. कारण ज्या महायुतीमध्ये आम्ही लढलो, आमची कटकाटीच नाही की आम्ही पैसे देऊन माणसं आणतो. आमच्याजवळ हे आमचे स्वतःचे कार्यकर्तेच असतात. तर त्यामुळे त्या सगळ्यांची जुळवाजुळव करणं, त्यानंतर प्रत्येक घरोघरी जाऊन प्रचार करणं, सगळ्यांचा मानसन्मान ठेवणं, त्यानंतर दुपारी भेटी घेणं, त्यानंतर पुन्हा संध्याकाळी प्रचाराची रॅली काढणं, त्यानंतर रात्री मध्यरात्रीपर्यंत सगळ्यांच्या भेटीगाठी घेणं, असे सगळा पूर्णचा पूर्ण प्रवास होता. संघर्षाचा होता, परंतु मजेशीर होता. कारण आपल्याला जे क्षेत्र आवडते त्या क्षेत्रात जेव्हा आपण पदार्पण करत असतो तर त्याचा एक वेगळा आनंद असतो. पॅशन. तर त्यामुळे ती पॅशन होती की बाबा नाही, करून दाखवायचं आहे, आणि ते सगळं लोकांच्या सहकार्यामुळे सगळं घडून आलं, नाही का. त्यामुळे मी लोकांचे खूप खूप आभार मानतो. त्यांनी मला खूप प्रचंड साथ दिला आणि ज्या पद्धतीने मतदानामध्ये पण प्रतिसाद दिला तर तो एक उल्लेखनीय आहे. लोकांनी मला खूप साथ दिली आणि मी त्या सगळ्या लोकांना नक्की वचन देतो की बाबा तुम्ही जी अपेक्षा माझ्याकडून ठेवली आहे ती पूर्णत्वास नेण्याच्या
पूर्णतः प्रयत्न मी 101% करीन आणि तुम्ही चिंता करू नका. तुम्ही 24 तासवाला नगरसेवक निवडला आहे ना, त्याच्यामुळे तुम्ही बिंदास राहा आणि कुठलंही काम असेल थेट माझ्याशी संपर्क साधा. मी बिलकुल पूर्ण वेळ तुमच्यासाठी अवेलेबल आहे. एखाद्या वेळी चुकीमुकीने एखाद्या बैठकीत राहिलो तर एखादा फोन मिस होऊ शकतो, पण मी त्यानंतर रिटर्न कॉल करण्याचाही लोकांना प्रयत्न करत असतो आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत कसा पोहोचील, प्रत्येक शेवटच्या माणसापर्यंत कसा पोहोचीन यांचा माझा प्रयत्न असतो. आणि मॅक्झिमम प्रॉब्लेम तर जे प्रशासन काळामध्ये झाले पण नव्हते त्या देखील गोष्टी मी या 4 महिन्याच्या 5 महिन्याच्या काळामध्ये संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आता खूप सारे प्रॉब्लेम हे मॅक्झिमम सॉल्व्ह करण्याचा या 4 महिन्यातच प्रयत्न केला आहे. भली बजेट काल झाला, परंतु त्याच्या आधीच आम्ही मॅक्झिमम कामं हे ॲडव्हान्समध्ये आमच्या माणसांकडनं करून घेतले आणि आज त्यामुळे खूप गोष्टींची निश्चिंती आहे की पाणीही आलं तरी खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत ज्या आम्ही व्यवस्थित करू शकलो आहे. कारण महानगरपालिकेमध्ये लोकांच्या अपेक्षा खूप मोठ्या नसतात. लोकांच्या अपेक्षा काय असतात की बुवा 90% समस्या आमच्याकडे एकच येतात की बुवा आमच्याकडल्या गटर लाईन्स ह्या भरलेल्या आहे, त्यानंतर आमच्या घराकडे साफसफाई होत नाही. त्यामुळे ज्या पद्धतीने मला सगळे कर्मचारी सपोर्ट करतात, प्रेमाने वागतो मी. माझं काही भली मी शिवसेना असेल तरी जिथं वागायचं तिथे वाघासारखा वागतो आणि बाकी जागी प्रेमळच वागतो. त्यामुळे सगळ्या लोकांच्या म्हणजे जे आमचे कर्मचारी आहेत त्यांचेही प्रतिसाद मला मिळते. ज्या दिवशी सांगितलं सेम डे कंप्लेंट निपटवतात, सेम डे मॅक्झिमम सगळा विषय होते तर त्यामुळे मॅक्झिमम समस्या आम्ही डे बाय डे मध्ये सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असतो. तर असा काही खूप मोठा प्रॉब्लेम आता सध्या तरी प्रभागात आम्हाला चाललेला नाही आहे. आणि आधीची जुनी उजळणी आहे माझीवाली की लोकांची आधी काम करत होतो, फोनची संख्या थोडी वाढली आहे 30%, कामाची संख्या 50% वाढलेली आहे. तर अशा पद्धतीचा सध्याचा उपक्रम आहे. त्यामुळे आधीच करत होतो त्याच्यामुळे आता त्या गोष्टीची सवय झाली आहे. त्याच्यामुळे खूप जास्त त्रास प्रभागात मला काम करताना जात नाही. महानगरपालिकेच्या अनेक कर्मचाऱ्यांना याच्या पहिले मी हँडल करत होतो, आज अजून जोरदार हँडल करण्याचा प्रयत्न मी करत म्हणजे असतो. मी तोच प्रश्न विचारतो, समजा निवडणुकीमध्ये यश न येता अपयश आलं असतं तर पुढे काय काम राहील? गणेश चर्लेवार तोच असता, विवेकानंदांवरच काम करत असता आणि लोकांचे प्रॉब्लेम हा सॉल्वच करत असता. यश अपयश याला मी आजपर्यंत जुमानलं नाही आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी ज्या ज्या क्षेत्रात आजपर्यंत पाय ठेवला आहे ना, मी त्या क्षेत्रामध्ये कधीच मागं आलो नाही आहे. कारण की मी ज्या क्षेत्रात उतरतो त्या क्षेत्रामध्ये मी पूर्ण जिद्दीने काम करतो. त्यामुळे मला लोकांमध्येही काम करत असताना कुठला त्रास जात नाही. मला जनसंपर्काची आदत आहे, मला लोकांमध्ये फिरून काम करण्याची आदत आहे, मला लोकांना सोबत घेऊन काम करण्याची आदत आहे. मी एवढ्या युवकांचं संघटन घेऊनच चालून राहिलो. आज सगळ्या लोकांना माझ्या लहानपणापासून आजपर्यंत एकही विरोधक माझा तयार झालेला नाही आहे. त्याच्या मागचं कारण असं आहे की प्रत्येक कुठल्या पण पक्षाचा माणूस असो मी त्याची मदत करतो. त्यामुळे ज्या पद्धतीचा प्रतिसाद सगळ्या लोकांकडून मला मिळतोय तर मला त्याचा आनंद वाटतो. आणि काही एखाद्या वेळी एखादं काम होऊ शकत नाही, पण तरी सुद्धा प्रयत्न मी जिद्दीने करतो. त्याच्यामुळे सध्या तरी मी समाधानी आहे. आपण दादा आत्ता गटर लाईनवर बोललो, तर पुलाच्या इकडे पण आता खूप मोठ्या मोठ्या उंच उंच बिल्डिंग बनणं सुरू झालेलं आहे. तर एवढे लोक राहायला येतील. पहिले ज्या प्लॉटवर 4 लोक राहायचे किंवा 2 कुटुंब राहायचे त्या प्लॉटवर आता 15 कुटुंब 25 कुटुंब राहायला येणार आहे. तर त्याच्यामुळे जे गडर लाईन आहे किंवा सिव्हर लाईन आहे त्याला म्हणजे कुठेतरी मलनिसर्गाचा प्रॉब्लेम होईल. तर त्याच्यासाठी महानगरपालिका किंवा तुम्ही नगरसेवक म्हणून काय विचार केलाय किंवा काय काम भविष्यात कराल? बघा, आजचा सगळ्यात मोठा पूर्ण म्हणजे माझ्याच प्रभागाचा नाही तर संपूर्ण नागपूर महानगरपालिकेचा प्रॉब्लेम हाच आहे की बाबा ज्या गटर लाईन्स आहे त्या 60-70 वर्ष जुन्या आहे, चिनी मातीच्या होत्या, त्यानंतर त्या खसून गेल्या, काही भागांमध्ये पाणी समोर चाललं नाही. तर त्यामुळे आम्ही तर मॅक्झिमम लाईन्या बदलण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु जर आता काय झालं की रिसेंटली नागपुरामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण फ्लॅट स्कीमला घेऊन तयार होऊन राहिलं आहे, तर आता लहान फ्लॅट स्कीमा कोणी बनवत नाही, सगळ्या हायटेक बिल्डिंगा बनवतात. तर त्यामुळे एका प्लॉटवरती जिथे एक परिवाराचा विषय त्या गटर लाईनशी जुळले
जोडलेला होता तिथे आता 32 फ्लोअरच्या बिल्डिंगा झाल्यामुळे खूप मोठा त्रास तयार झालेला आहे. तर माझं असं मत आहे की बाबा जेव्हा एवढ्या मोठ्या उंच बिल्डिंगा बनवतो आपण, तर त्यावेळी त्याची पूर्णतः माहिती ही त्या भागातल्या जमादाराला, त्या भागातल्या नगरसेवकाला देखील दिली पाहिजे, त्या कॉन्ट्रॅक्टरनी किंवा त्या बिल्डरनी याकरिता दिली पाहिजे. कारण की त्याच्या कुठेतरी उपाय ते लोक शोधतील आहे. नाही तर याच्यामुळे असं होऊन राहिलेलं आहे की अनेक वर्षाच्या त्या लाईनी आहे, आता त्या लाईनी कधी कधी आम्ही नवीनही लाईन टाकून देतो, परंतु जर माहीत असलं तर आणखी मोठ्या लाईनी टाकता येईल ज्याच्यानी की तो विषय सॉल्व्ह करता येईल. आणि यामुळे आपण लोकांचे प्रॉब्लेमही सॉल्व्ह करू शकू. आणि खूप मोठी अडचण ही येणाऱ्या काळात नक्कीच येणार आहे, कारण की लहान लहान लाईनी आहे आणि लोकांची जी वापर आहे ती खूप वाढली असल्यामुळे खूप लोक, कारण आता लोकसंख्या नागपुरामध्ये दिवसेंदिवस वाढत आहे, घंटा वाढत आहे. त्यामुळे गडर लाईनच्या समस्या भविष्यात उद्भवल्या नाही पाहिजे. याच्यासाठी ज्या ज्या ठिकाणी मोठाले टावर बनत आहे तर ॲटलिस्ट त्यांनी नगरसेवकांना त्याची माहिती दिली पाहिजे, जेणेकरून आणि त्यांना विश्वासात घेऊनच लाईन जोडली पाहिजे. कारण की ते कुठेही काही करून टाकतात, त्याच्यानंतर त्रास हा त्या भागातल्या जमादाराला होतो. काही काही जागेमध्ये वाय शेपमध्ये लोकांनी टाकलं. आता जर ते जे कर्मचारी आहे ते सळाकी टाकतील तर कुठून टाकतील आहे. तर त्याच्यामुळे या सगळ्यांचा विचार कुठेतरी व्हायला पाहिजे असं मला तरी वाटतंय. 5 महिने झाले नगरसेवक होऊन, पण तुमचा डिटेल्ड अभ्यास आहे खूप. म्हणजे सळाखीपासून वाय शेप आणि त्याचा घनता वगैरे चांगला अभ्यास झाला तुमचा. मी हे याच्या आधी करत होतो, त्यामुळे मला खूप जास्त त्रास या विषयात गेलेला नाही आहे. आणि माझं एक मत आहे, बघा कसं आहे की आपल्याकडे खूप सारे सोर्सेस आहेत जे की नॅचरली आहे ना. तिच्यामध्ये असते आपल्या विहिरी आहे, त्यानंतर सौर ऊर्जा आहे. आपण कुठेतरी या वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज विहिरींची हालत काय आहे, तर खूप साऱ्या विहिरींना नागपूर शहरामध्ये गटराचं पाणी लागलं आहे. का बरं लागलं आहे? पूर्वी काय असायचं की 7 फूट अंदर गटर लाईन असायची. त्याच्यानंतर काय झालं की त्या लाईनी तुटल्या, आता नवीन लाईनी टाकल्या. आता असा नियमही आलाय की बाबा खूप अंदरमध्ये माणसाला उतरू नाही शकत आपण, तर त्याच्यामुळे आता काय करतात की 3 फुटावरच लाईन टाकतात. पण ती 7 फूटवाली पूर्णतः बुजत नाही. मग तेही काही जागचे कनेक्शन त्यालाही सुरू राहते. तर त्याच्याने काय होऊन राहिलं की बाबा जी गळती जमिनीच्या अंदरमध्ये गटराच्या पाण्याची लागत आहे, हिच्याने काय होऊन राहिलं की आपल्या ज्या विहिरी आहे, जे नॅचरल स्रोत आहे, आपण बघून राहिलो आज आपल्याला पाण्यासाठी किती त्रास होऊन राहिलेला आहे. कधी कधी उन्हाळ्यामध्ये खूप दिवस पाणी येत नाही, आपला साठा संपत असतो. तर अशा वेळी जे नॅचरल सोर्स आहे त्याच्यात आपण उपयोग करू शकलो पाहिजे. त्याच्यामुळे ज्या 7 फूटच्या अंदरच्या ज्या नाल्या आहे त्या कुठेतरी बुजवण्यात यायला पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. नाहीतर आपण आपल्या सगळ्या जेवढ्याही विहिरी आहे त्या सगळ्या विहिरींचा विषय आपला निपटून जाईल. मग ते लोक साधं बाथरूमसाठी ते पाणी वापरणार नाही, ही परिस्थिती काही दिवसानंतर येईल. त्यामुळे मी या पहिलेही कमिशनर सरांना देखील सांगितलं आहे हा विषय, की बुवा आपण त्याच्यावर काहीतरी काम केलं पाहिजे. आणि हे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. मी हाऊसमध्ये हा विषय नक्की घेणार आहे. बघा, आज आपल्याजवळ मी लोकांना ही आव्हान करतो की लोकांनी इलेक्ट्रिक व्हेकलचा उपयोग केला पाहिजे. का बरं केला पाहिजे? शासन सांगते आपल्याला की बाबा आपण सौर ऊर्जेचे सगळ्यांनी सोलर पॅनल आपल्या घरी लावा. का बरं लावा? तर तुम्हाला फुकट वीज मिळेल, कारण की सूर्याच्या उष्णतेमुळे आपल्याला ती वीज मिळत आहे. तर सोलरचा उपयोग करून आपण फुकट चार्जिंग करून फुकट गाडी फिरू शकतो ना. मग आपण सोलरवर का बरं येऊ नये? आज युद्धजन्य परिस्थितीमध्ये पेट्रोल डिझेलचे काय हाल झाले, त्याच्यामुळे नागरिकांचे काय हाल झाले, हे आपण सगळ्यांना सर्वश्रुत आहे नाही का. त्याच्यामुळे माझी सगळ्या नागरिकांना देखील विनंती आहे की जेवढे पण आपले जे नॅचरल एनर्जी सोर्सेस आहे तर त्याचा आपण कुठेतरी उपयोग केला पाहिजे. यासाठी सगळ्यांनी प्रत्येकाच्या घरावरती सोलर पॅनल लावलेच पाहिजे. सगळ्यांनी आपापल्या घरी जे पाणी आपल्या घरावर आपल्या हिच्यावर येते, तर खूप लोक काय करतात की आपल्या टेरेसवरून जे पाणी आहे ते आपल्या डायरेक्ट नाही का नाल्यामध्ये सोडून देतात. तर अशाने काय होऊन राहिलं की पाणी निघून चाललं. आज आपल्या विहिरीच्या ज्या पातळ्या त्या खालखाल होत चाललेल्या आहे. अनेक लोक बोर खोदतात, पाणी लागत नाही. तर हे कशामुळे होऊन राहिलं? आपण पाणी जर जिरवू नाही आपल्या जमिनीमध्ये तर कसं होणार आहे नाही का. त्यामुळं याचा सगळ्यांनी विचार केलेला पाहिजे. पाणी जिरवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणून एक प्रकल्प येतो. तर आता मी भरपूर बिल्डिंगमध्ये असंही पाहिलं की रेन वॉटर हार्वेस्टिंग ते करतच नाही बिल्डर. शेवटी सोडून फ्लॅटचं पोझिशन देऊन सोडून देतात.
तर महानगरपालिका याच्यासाठी काही काम करते, त्यांना नोटीस देणं किंवा त्यांना हे करणं? यावेळी ज्या पद्धतीच्या समस्या सगळ्या देशातच उद्भवलेल्या आहेत, त्यामुळे महानगरपालिका देखील सजग झाली आहे. त्यांनी सगळ्या नगरसेवकांना सांगितलं आहे, की कुठल्याही परिस्थितीमध्ये सगळ्यात पहिले नगरसेवकांनी आपल्या घरची रेन वॉटर हार्वेस्टिंग केली पाहिजे. त्याच्यामुळे हा अभिनव उपक्रम महानगरपालिकेने सुरू केला आहे. त्यानंतर जेवढे पण मैदान आहे तिथे असायला पाहिजे, बगीच्यांमध्ये असायला पाहिजे आणि प्रत्येक घरात कंपल्सरी असायलाच पाहिजे. हा आग्रह आता महानगरपालिका धरत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला ते सगळं समोर दिसून येईल. आणि मी नागरिकांना नम्र निवेदन करतो, की आदर्श नागरिकांमुळेच आदर्श देश हा घडत असतो. त्यामुळे आपण आपल्या मूलभूत सुविधा जशा आपल्याला हव्या असतात ना, तर आपण मूलभूत कर्तव्य देखील आपले जपले पाहिजे. त्यामुळे मी सगळ्या नागरिकांना विनंती करतो आणि ही विनंती करतो, मी यानंतर ती मागणीही धरून ठेवणार आहे, की बाबा ज्या घरामध्ये 2-2, 3-3 मोठे झाडं आहे, त्या घरांना आपण करमध्ये पण काहीतरी 1% तरी सवलत दिली पाहिजे, जेणेकरून लोकांना प्रेरणा मिळेल झाडं लावायची. नाहीतर सगळ्या लोकांना काय वाटते, की बाबा बाजूच्या घरात शिवाजी जन्मला पाहिजे, माझ्या घरात नाही जन्मला पाहिजे. तसंच लोकांना वाटते, की बाबा बाजूवाल्यानं झाड लावलं पाहिजे, पण आम्ही नाही झाड लावलं पाहिजे, नाही तर आमच्या घरच्या भिंतीला क्रॅक जाईन, याला क्रॅक जाईन, त्याला क्रॅक जाईन. परंतु हा जर आपल्या जी सृष्टी आहे, जर त्याचं समतोल जर राखू नाही शकलो आपण, तर त्याचे त्रास आपल्या पुढच्या पिढीला अनेक भोगावं लागतील. आज पाण्याचा त्रास, आज फुकट मिळणारा म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये पाण्यासारखा धर्म नव्हता. आज आपल्याला पाण्याच्या बॉटला विकत घेऊन प्यावं लागून राहिलेलं आहे. तर ह्या परिस्थित्या येऊन राहिल्या समोरच्या लोकांसाठी, हे किती दुर्दैवी चित्र राहील भविष्यामध्ये. त्याच्यामुळे मला असं वाटते, की बाबा मूलभूत गरजांसोबत मूलभूत कर्तव्य जे नागरिकांचे आहे ते देखील नागरिकांनी देखील जमा केलं पाहिजे. एका बैठकीमध्ये आयुक्तांनी, जे आपल्या महानगरपालिकेचे आयुक्त आहे, त्यांनी एक खंत व्यक्त केली, की म्हणे हे सगळं ठीक आहे, म्हणे खूप साऱ्या गोष्टीमध्ये आम्ही काही गोष्टींमध्ये हे होऊ शकतो, परंतु म्हणे नागरिकांना अपील आहे म्हणे, की आम्ही नाले सफाई केली, आम्ही तर नाल्यात आम्हाला काय मिळालं पाहिजे आहे ना, गंदगी मिळालं पाहिजे ना. पण आम्हाला नाल्यात काय मिळून राहिल्या, साड्या मिळून राहिल्या, परकर मिळून राहिल्या, कपडे मिळत आहे, शर्ट मिळत आहे. ही काही टाकण्याची जागा आहे का? आपण या सगळ्या विषयांसाठी आपल्या घरी कचरेवाला येतो ना, आपण कचऱ्यामध्ये काही गोष्टी टाकल्या पाहिजे. ई वेस्ट हा आपण वेगळा काढून ठेवला पाहिजे, त्याचे वेगळे हानिकारक परिणाम आहे नाही का. तर यावरती आपण सगळ्यांनी स्वतः नागरिक म्हणून देखील काम केलं पाहिजे. आज अनेक लोकांच्या घरासमोर दुसरा व्यक्ती येऊन कचरा टाकून चालला जातो. यामध्ये महानगरपालिकेची काय चूक आहे? नागरिकांनी देखील सजग व्हायला पाहिजे ना. एखाद्या खाली प्लॉट दिसला की तिथं कचरा टाकणं चालू करून देतात. तर मग ह्या गोष्टीमध्ये आपण नागरिक म्हणून देखील कुठेतरी सगळ्या गोष्टी व्यवस्थित करण्याची गरज नक्कीच आहे. म्हणून मी नागरिकांना विनंती करतो, की जसे आमच्याकडून अपेक्षा ठेवतात तसं आमच्याही तुमच्याकडून थोड्या बहुत अपेक्षा आहे. कारण की कधी कधी आम्ही अपार्टमेंट साफ करत असताना खूप साऱ्या गोष्टी लक्षात येते, की बुवा घरातलंच काय काय गोष्टी आम्हाला त्या गटारामध्ये दाखवतात आमचे नाही का कर्मचारी. तर त्यावेळी आम्हालाही वाटते, की बाबा नागरिकांनी देखील थोडं सजग झालं पाहिजे आणि आपल्या देशाबद्दल आपण काही देणं लागतो. एक खूप सुंदर वाक्य आहे, की बाबा देश हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे. तर लोकांनी या सगळ्यांमध्ये एक सहभाग दाखवला पाहिजे, अशी आग्रहाची विनंती आहे. खूप मोठा विषय झाला हा. मला एक अजून थोडासा याच्यामध्ये ऍडिशन करायची आहे, की आपला जो प्रभाग आहे, प्रभाग 31, चारही दिशेने पूल बनला, तर त्याच्यामुळे रस्ते थोडेसे लहान झाले, अतिक्रमण वगैरे थोडंफार प्रमाणात सगळीकडे आहेच. तर तो जो जायचा याचा रस्ता आहे, खूप वेळा कार जर का यू टर्न घ्यायची असेल किंवा टू व्हीलरवाल्यांनाही खूप त्रास होतो. तर यासाठी काय विचार केलाय तुम्ही लोकांनी? बघा, ज्या पद्धतीचं एक विकासाच्या दृष्टिकोन नितीनजी गडकरी आणि देवेंद्रजी फडणवीस, जे नागपूरचे सुपुत्र आहेत आणि देशभरात आणि महाराष्ट्रामध्ये सुंदर पद्धतीचे काम करत आहे, त्यांनी नागपूरचा जो आराखडा आखला आहे ना, तो खूप सुंदर आखलेला आहे. ज्या पद्धतीचा पूल माझ्या भागातून जात आहे, तो सरळ नागपूरच्या शहराच्या बाहेर सोडत आहे. दिगोरीच्याही समोर तो पूल चाललेला आहे. तर जोपर्यंत हे विकास कार्य कंप्लीट होत नाही ना, तोपर्यंत हे चित्र आहे. ज्या दिवशी ते विकास कार्य हे कंप्लीट झालं, तर ज्या पद्धतीने जिथे उड्डाणपूल ऑलरेडी रेडी झाले आहे आणि त्या भागामध्ये वर्दळ ही व्यवस्थित झालेली आहे, त्या पद्धतीने त्याही भागात होईल. तर काही दिवसाचा तो त्रास आहे. तर खूप गोष्टी चांगल्या करण्याकरिता कधी कधी काही वेळ आपल्याला त्रास भोगावा लागतो. तर तो एक विषय आहे. मग त्यानंतर
वाहतुकी एकदम छान होईल. आणि इतकं सुंदर काम नितीनजींनी केलेलं आहे, इतके सुंदर उड्डाणपूल बांधलेले आहे की त्यांचं त्यांचं कौतुक हे पूर्ण जगभरात होते. म्हणजे तुम्ही नागपूरच्या म्हणजे देशाच्या पाठीवर कुठं पण जा तर नितीन गडकरींचं काम आणि त्यांचे रस्ते हे तुम्हाला सगळी जागी पाहायला मिळतील. बिलकुल. नितीनजी आणि देवेंद्रजींचं नाव निघालं तर असे कोणते कोणते लीडर्स आहे ज्यांचा तुम्ही तुमच्या जीवनात आदर्श ठरवता? विवेकानंद तर ठीक आहे, विवेकानंद, स्वामी विवेकानंद तर महापुरुष आहे, पण आता जे आहेत, जे आता जगतात आहे किंवा जे आहे त्यांचा आदर्श तुम्ही ठेवता? एकनाथ शिंदे हे सगळ्यात मोठा आदर्श आहे माझ्यासमोर. कारण ज्या पद्धतीचं काम ते करतात, रात्री 2-2 वाजता फायलांवर साईन करतात. त्यानंतर सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत संघटन वाढवणंच नाही तर सगळ्यांचा सार्वभौमिक विकास कसा होईल, महाराष्ट्रातली प्रत्येक जनता कशा पद्धतीने त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजे, याच्या ज्या पद्धतीचा विचार हे एकनाथजी शिंदे करतात, तर ते खूप म्हणजे त्यांची स्तुती करण्यासारखं आहे. आणि आनंद होतो की अशा नेतृत्वाच्या प्रभावाखाली आपण काम करत आहे नागपुरामध्ये. तर एक वेगळा आनंद आहे. आणि ज्या पद्धतीचा मी अभ्यास त्यांच्या जीवनावरचा केलेला आहे तर त्यातून मला बरीच प्रेरणा मिळाली आहे. त्यामुळे सातत्य आणि लोकांची सेवा आणि तेही निस्वार्थ सेवा कशी करावी हे एकनाथ शिंदे यांच्याकडून बघण्यासारखं. तुम्ही एकमेव नगरसेवक आहे शिवसेनेमधून आलेले, तर पुढल्या वेळेस असं चित्र नाही राहिलं पाहिजे, याच्यासाठी काम चालू आहे की नाही? याच्यासाठी काम सुरू आहे. कसं असतं की कुठल्याही राजकीय पक्षाची ताकद तेव्हा वाढत असते कारण जेव्हा त्यांचे कार्यकर्ते हे ग्राउंड लेवलवर काम करत असतात. तर आता पक्षाची बांधणी ज्या पद्धतीची सुरू आहे, तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही 1-2चे 20 कसे होऊ याचा आम्ही पूर्णतः प्रयत्न नक्की करणार आहोत. तर त्यामागचं आमचं काम देखील सुरू आहे. टप्प्याटप्प्यानं करू. 4.5 वर्षाचा प्रदीर्घ वेळ आमच्याजवळ आहे आणि नक्की आम्हाला जे अचीव करायचं आहे ते आम्ही नक्की अचीव करण्याचा प्रयत्न करू. दादा, ज्या दिवशी इलेक्शनचा रिझल्ट लागला, तुम्ही नगरसेवक झाले, त्याच्यानंतर मला वाटतं काही दिवसांनी पहिलं हाऊस होतं. तर पहिल्या हाऊसमध्ये जेव्हा तुम्ही पहिली पायरी चढले महानगरपालिकेची, तेव्हा मनात काय विचार होते की बाबा, जिथे तुमचे बाबा जायचे महानगर, तेव्हा तुम्ही जात असाल आधी पण आज तुम्ही एक नेता म्हणून किंवा एक तुमच्याकडे अधिकार आला होता, तर तुमच्या मनात काय विचार होते तेव्हा? जेव्हा मी महानगरपालिकेत गेलो तर सगळे नगरसेवक सगळ्या अधिकाऱ्यांना साहेब साहेब म्हणायचे. मी सगळ्यांना काका काका म्हणायचो कारण की सगळ्यांनी मला बालपणी बघितलेलं आहे. माझे वडील आजही तिथे काम करतात. तर एक भावनिक विषय होता माझ्यासाठी. त्यानंतर तरीसुद्धा त्यावरून ओव्हरकम करत एक प्रयत्न केला आणि सगळे लोक मला नेहमी मदत करतात. महानगरपालिकेतून मला खूप छान प्रतिसाद मिळतो. माझी कुठलंही काम कधीच अडत नाही महानगरपालिकेतलं. त्यामुळे एक प्रतीचा एक आनंदाचाच विषय आहे माझ्यासाठी आणि अभिमानाचा विषय आहे की बाबा माझे वडील ज्या कॉर्पोरेशनमध्ये शिपाई होते, आज मला तिथे नगरसेवक, तिथून गटनेता बनण्याची एक संधी मला मिळाली. त्याकरिता मी एकनाथजी शिंदे आणि आमचे श्रीकांतजी शिंदे या दोघांचाही खूप खूप आभार व्यक्त करतो. तसं तर नगरसेवक आणि जनप्रतिनिधी, जे नगरसेवक तुम्ही झाले, नगरसेवक व्हायच्या आधी पण तुम्ही सामाजिक कार्य करायचे, तर महानगरपालिकेमध्ये संपर्क किंवा काम येत असेल, पण एक नगरसेवक झालं तर एक अधिकार होते हातामध्ये, आणि जनप्रतिनिधी आणि प्रशासन थोडाफार तर संघर्ष होत असतो. तर याचा तुम्हाला काय अनुभव आला? एकदा मी एका मोठ्या अधिकाऱ्याला भेटायला गेलो. तर ज्यावेळी मी त्यांच्यासोबत भेटायला गेलो तर त्यावेळी माझ्यासोबत माझे काही मित्र देखील होते. त्यावेळी ते अधिकारी त्या मित्रांना सांगत होते की यांचे आजोबा यांनी देखील माझ्यासोबत काम केलं आहे, याचे वडील यांचं सुद्धा खूप सुंदर काम आहे, त्यांनी माझ्यासोबत काम केलं आहे आणि मुलगा आज नगरसेवक म्हणून माझ्यासमोर आहे. तर याचा मला खूप आनंद होऊन राहिलेला आहे. तर प्रशासनाद्वारे नेहमी मला ही साथ दिलीच आहे आणि माझा प्रचंड विश्वास आहे की 90% कामं हे प्रेमाने होतात आणि ते अधिकारी करतातही, याचा मला पूर्णतः विश्वास आहे. प्रभागात तुमचा जो प्रभाग आहे 31, त्याच्यातली कोणती सर्वात मोठी समस्या तुम्हाला वाटते? माझ्याच प्रभागाची नाही तर सगळ्या प्रभागामध्ये पूर्ण नागपूर शहरामध्ये सगळ्यात मोठी जर समस्या आहे तर ती गटर लाईनची आहे. सांगितल्याप्रमाणे की 90% कंप्लेंट आहे आम्हाला गटर लाईन्स आणि झाडझूडच्या येतात. कसं आहे, महानगरपालिकेमध्ये झाडू मारणारे जे कर्मचारी आहेत त्यांची संख्या फार कमी आहे. आता
आयुक्त साहेब हे 500 कर्मचारी वाढवत आहे. त्यानंतर नेक्स्ट टप्प्यामध्ये आणखी काही लोक वाढवतील आहे. तर जशी जशी कर्मचाऱ्यांची संख्या वाढेल, तर तसं तसं कामही सोपी होत जाईल. कारण त्या एक मूलभूत गरजा आहे की बुवा साफसफाई ही राहायलाच पाहिजे. तर बस ह्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह झाल्या तर मॅक्झिमम प्रॉब्लेम ह्या प्रभागातील सॉल्व्ह होऊन जाते. आता तुम्ही सांगितलं प्रशासन सहकार्य करतं जनप्रतिनिधींना, तेवढा संघर्ष पहिल्यासारखा होत नाही. पण माझा एक प्रश्न असा होता, येत्या काही म्हणजे 1-1.5 महिन्यातल्या घटना आपण पाहतोय नागपूरमधल्या. काही झालं की वादविवाद होऊन एखाद्याचा मर्डर होऊन राहिला किंवा कुठे चाकू छुरी निघून राहिले. तर एक नगरसेवक म्हणून तुम्हाला काय वाटतं या विषयांवर, किंवा तुम्ही काय काम कराल किंवा असे क्राईम झाले नाही पाहिजे किंवा मी सगळ्या नागरिकांना सगळ्यात पहिले अपील करेल की बुवा आपला मुलगा काय करतो आणि आपली मुलगी कोणासोबत मैत्री करते, हे सगळ्यात पहिले माहिती करणं सगळ्या नागरिकांना खूप गरजेचं आहे. तुम्ही बघत असाल की पूर्ण नागपुरामध्ये थंडर म्हणून जे ऑपरेशन सुरू आहे, तर यामध्ये सगळ्या युवकांना विनंती केली जात आहे की बुवा नशेला तुम्ही बळी पडू नका. आज एम डी गांजा हे याचं व्यसन युवकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गेलेलं आहे. मी सगळ्या युवकांना देखील विनंती करतो की एक सुदृढ जीवन जगा. ह्या फालतूच्या गोष्टीमध्ये कोणीही पडू नका. आणि नागरिकांना आवाहन करतो की अशा पद्धतीचं MD सेवन करणारे जर लोक तुम्हाला आढळून आले तर मला तुरंत संपर्क करा. पोलीस यंत्रणे थ्रू सगळ्या विषयाला पूर्णतः निपटवण्याचा प्रयत्न आपण नक्की करू. आणि आपल्या नागपुराला नशामुक्त नागपूर कसं करू शकू यासाठी आपल्यानी सर्वांनी मिळून प्रयत्न हे केले पाहिजे. त्यामुळे एक नगरसेवक म्हणून जी काही प्रयत्न मला देखील करायचे असतील तर त्यासाठी मी देखील कटिबद्ध आहे. कुठल्याही भागामध्ये जर तुम्हाला अशा पद्धतीचं आढळून आलं तर मला नक्की संपर्क करा. पोलीस विभागाला घेऊन आपण MD गांजा ह्या पद्धतीचे नशेचे जेवढेही प्रकार आज युवकांमध्ये सुरू आहे याला बंद करण्याचा पूर्णतः प्रयत्न आपण नक्की करू. तुम्ही आधी खूप वर्ष सामाजिक जीवनात काम केलं आणि मग तिकीट भेटलं, मग नगरसेवक झाले. तर प्रश्न माझा असा आहे की कार्यकर्ता आणि नेता यांच्यामध्ये काय फरक राहतो तसं? आजच्या परिस्थितीमध्ये कार्यकर्ते हे नेते आहेत आणि नेता हा कार्यकर्ता आहे. आणि माझं असं मत आहे की बुवा कार्यकर्त्यांमुळे आम्ही आज इथपर्यंत आहोत. तर आम्ही कार्यकर्त्यांचं देणंही लागतो. तर त्यामुळे त्यांचाही विकास कसा होईल, त्यांचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह होतील याचा पूर्णतः प्रयत्न आम्ही हा नक्की केला पाहिजे. आज ते आहेत त्यांच्यामुळेच आम्ही आहोत. एक जेव्हा तरुण असतो, समजा 20 वर्षाचा, 25 वर्षाचा, 22 वर्षाचा, त्याला राजकारणात यायचं असेल तर त्याने राजकारणात यावं का? आणि राजकारणात यायचं असेल त्याने तयारी कशी करावी? याला कोणी गॉडफादर नाही आहे किंवा आर्थिक पाठबळ नाही आहे समजा. ॲक्च्युली सगळ्यात पहिली गोष्ट आहे की तुम्हाला जर राजकारणात यायचं आहे ना तर तुम्ही समर्पित भावनेने या. कारण कसं आहे, पेशन्स राजकारणामध्ये खूप लागत असते. जर तुमच्यामध्ये पेशन्स तेव्हाच राहील ज्यावेळी तुम्ही राजकारणात निस्वार्थ पद्धतीने याल. नाहीतर मग तुमच्या भावना या दुखावल्या जातीलच आणि तुम्ही काही दिवसानंतर राजकारण सोडून आपलं घर पकडून घ्याल. त्याच्यामुळे सगळ्यात पहिली पायरीच राजकारणाची आहे की तुम्ही समाजसेवेकडे लक्ष द्या. तुम्ही निस्वार्थ पद्धतीने लोकांच्या समस्या सॉल्व्ह करा. लोकांच्या प्रत्येक विषयांमध्ये लोकांच्या मागे उभे राहा. या गोष्टी ज्यावेळी तुम्ही कराल तर त्यावेळी आपोआप लोक तुम्हाला नेता बनवतात. तर त्यामुळे माझं सगळ्यांना म्हणणं आहे, सगळ्या युवकांना म्हणणं आहे की बुवा आपण सगळ्यांनी शुद्ध सात्विक राजकारणाकडे वळायचं असल्यास शुद्ध सात्विक समाजकारण हे सगळ्यात पहिले केलं पाहिजे. आमच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये एक गीतामधलं एक खूप सुंदर ओळ आहे की शुद्ध सात्विक प्रेम अपने कार्य का आधार आहे. त्यामुळे प्रेमाने पहिले लोकांची मनं जिंका, लोकांची कामं करा, पहिले स्वतःला तयार करा. कारण असं म्हटलं जाते की अनेक प्रसंगाचा सामना सगळ्यात जास्त कुठल्या नेत्याला करावा लागत असेल तर तो नगरसेवकाला केला जाते. तर तो संघर्षासाठी पहिले आपण रेडी तर झालो पाहिजे. पहिले आपल्याला समजलं तर पाहिजे की राजकारणात आल्यावर कुठल्या समस्या येतात. तर त्याच्या सराव पहिले सामाजिक क्षेत्रात काम करूनच केलं पाहिजे. आणि राजकीय क्षेत्र पण देखील सामाजिक क्षेत्रच आहे. यामध्ये तुम्हाला 90% हे समाजकारणच करावं लागते, किंचित 5-10% तुम्हाला राजकारण करावं लागते. जर तुम्ही हा सगळा विषय सामाजिक क्षेत्रात काम करताना शिकला तरच तुम्ही राजकारणात खूप समोर जाऊ शकता. आणि राजकारणात पेशन्स हे खूप महत्त्वाचे असतात. त्यामुळे पहिले स्वतःची मनधरणी करण्याकरिता प्रत्येक युवकांनी सामाजिक क्षेत्रात हे योगदान दिलंच पाहिजे, अशी मी सगळ्या युवकांना देखील विनंती करतो.
धन्यवाद दादा. आज तुम्ही तुमचा वेळ दिला आणि तुमच्या विजयाचीच नाही तर तुमच्या संघर्षाची पण कथा सांगितली. तसेच तुमच्या कार्यकर्त्यांसोबत असलेलं काम आणि सामाजिक काम याच्याबद्दल आम्हाला खूप साऱ्या गोष्टी माहीत पडल्या. मी यावर्षीच्या दहीहंडीला नक्की येईल आणि असंच तुम्ही काम करत राहा आणि उत्तरोत्तर प्रगती करत राहा हीच माझी इच्छा. ईश्वर ज्या दिशेने नेते त्या दिशेने जाण्याचा मी पूर्ण प्रयत्न करतो. जय विवेकानंद. विवेकानंदांच्या विचार हे मी नेहमी आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांचं एक वाक्य हे माझ्या जीवनाचं ब्रीद वाक्य आहे की ह्या जगात सगळ्या गोष्टी शक्य आहे, अशक्य काहीच नाही. तुम्ही सगळ्या गोष्टी ज्या विचार करू शकता ना त्या तुम्ही सगळ्या करू शकता. त्या पद्धतीने प्रभागाच्या विकासामध्ये जे काही माझ्या हाताने घडेल ते सगळं पूर्ण करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. धन्यवाद. मित्रांनो, हा एपिसोड तुम्हाला नक्कीच आवडेल. या एपिसोडमध्ये आम्ही भरपूर गोष्टींवर चर्चा केली आहे. तेव्हा नक्की बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही समस्या असतील तर कमेंट करा. थँक्यू.